उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा, आमचे नेते मुश्रीफ साहेब, बंटी पाटील साहेब, या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर साहेब, आमदार चंद्रदीप नरके साहेब, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, तसेच माजी खासदार संजय मंडलिक साहेब, माजी आमदार किपी पाटील साहेब, माजी आमदार संजय बाबा गाडगे, या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। तसेच माझ्यावर अत्यंत विश्वास टाकला ते आमचे सर्व संचालक मंडळाचे सहकारी सर्वांचं, तसेच खास करून विश्वास पाटील आबाजी आणि अरुण डोंगरे साहेब यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे आणि तमाम दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे की फार मोठी जबाबदारी तिने माझ्यावर टाकली आणि ज्येष्ठांच्यापासून एकदम मी सगळ्यात कमी वयाचा चेअरमन या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी झालेलो आहे। अशीच साथ मला भविष्यामध्ये सर्व संचालक मंडळाची राहावी यासाठी मी सर्व माझ्या संचालक सहकाऱ्यांना मी विनंती करतो। माझं काय चुकत असेल तर मला त्याच वेळी त्यांनी सर्वांनी मला अवगत करावं, मी निश्चितपणे त्यामध्ये बदल करून घेईन। परंतु दूध संघ हा अत्यंत शिखराच्या यशाच्या डोंगरापर्यंत पोहोचलेला आहे। आबाजी असतील, डोंगरे साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आज गोकुळ दूध संघ आम्ही 4 वर्ष नवीन संचालक मंडळ आल्यापासून आज अमोलच्या बरोबरीनं आज आमचा हा दूध संघ त्या ठिकाणी कार्यरत करत आहे। अजून पुढं फार मोठी आव्हानं आहेत, ती आव्हानं पेलण्याची ताकद आई अंबाबाई आम्हा सर्वांना देऊ दे, अशा आशीर्वाद आम्हाला सर्वांना मिळू दे असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा सर्वांचं मी सर्व नेते मंडळींचं आणि दूध उत्पादक सभासदांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। अध्यक्षपद नफाशी मुश्रीफ साहेबांची भूमिका होती, मात्र सर्वसंमतीनं जो या ठिकाणी निर्णय झालेला आहे तो आम्ही सर्वांनी मान्य केलेला आहे। भूमिका या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये कितपत होती? त्यांनीच नाव दिले, महाविकास आघाडीचा अध्यक्ष हम सब एक है, हम सब एक है, वाक्यात उत्तर द्या। महाविकास हम सब एक है म्हणून सांगितलं ना। राजर्षी शाहू आघाडी परिवर्तन आघाडीचा हा चेअरमन आहे। आपण या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानताना मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत। सगळ्यांचे आभार मानले, या ठिकाणी मार्गदर्शन सगळ्यांचे आभार मानले। आम्हाला भविष्य काळामध्ये शासन दरबारीही आम्हाला प्रयत्न करावा लागणार आहेत गोकुळच्या वाढीसाठी, त्यामुळं सगळ्यांचे आभार मी या ठिकाणी मानलेले आहेत। खरं तर